हे पहा, आपल्या पिंपळावमध्ये शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष मान्य श्री अनिल गणवट साहेब आणि प्रदेशाध्यक्ष ह्या सीमाताई नरोडे ह्या आलेल्या आहेत. तर अनिल गणवट साहेबांचा देशातील शेतीविषयाचा फार मोठा अभ्यास आहे. आपण त्यांना शेतीविषयक 2-3 प्रश्न विचारू. साहेब नमस्कार. नमस्कार. आपल्या देशातील शेतीची ही दुरावस्था का निर्माण झालेली आहे? आपल्या देशातील शेतीची दुरावस्थेचं महत्त्वाचं कारण म्हणजे आपल्या देशाची जी धोरणं आहेत ही सगळी शेतकरी विरोधी आहेत. शेतकऱ्याच्या खिशामध्ये पैसा येऊ नये अशीच सगळ्या या आपल्या देशाचं धोरण आहे. ज्या ज्या वेळेला शेतकऱ्याच्या खिशात पैसा येण्याची संधी निर्माण होते त्या वेळेला सरकार कधी निर्यात बंदी करतं, कधी झोन बंदी लावतं, कधी स्टॉक लिमिट लावतं आणि शेतीमालाचे भाव पाडतं. हे धोरण जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत आपली शेती आणि शेतकरी सुधारू शकत नाहीये. बरं साहेब, ही परिस्थिती स्वातंत्र्य झाल्यापासून आहे का काही वर्षानंतर लागू झालेली आहे? नाही, ही मूळ सुरुवात याची नेहरूच्या राज्यापासूनच झाली. नेहरूंनीच आपल्या देशामध्ये समाजवादी व्यवस्था निर्माण केली आणि मोठे मोठे उद्योगांची भरभराट होण्यासाठी त्याच्यासाठी लागणारा कच्चा माल शेतीतून स्वस्त मिळाला पाहिजे आणि ते उद्योग चालवण्यासाठी लागणारा मजूर खेड्यातून स्वस्त मिळाला पाहिजे म्हणून शेतीमालाला कमी दर देऊन खेड्यातली मुलं शहराकडे नेण्याचा प्रयत्न केला आणि उद्योगाला लागणारा कच्चा माल हा कमीत कमी दरामध्ये मिळण्यासाठी शेतीमालाला कमी भाव देण्याचं धोरण ठेवलं गेलं आणि तिथून पुढं आलेल्या सर्व सरकारांनी तीच पद्धत पुढे चालू ठेवली, तेच धोरण चालू ठेवलं. म्हणून आज देश गरीब आहे, शेतकरी गरीब आहे आणि आत्महत्या करतोय. म्हणजे शेतीची धोरण चुकीचे, याचा नेमका अर्थ काय? शेतकऱ्याला लुटण्याचे धोरणं आहेत, शेतीला लुटण्याची धोरणं आहेत. जसं आता एखाद्या समजा टाटाने ट्रक तयार केले तर त्यांनी निर्यात केली तर त्याला तुम्ही मोठमोठे पुरस्कार देता की यांनी खूप मोठी निर्यात केली आणि आपल्याला परकीय चलन मिळालं. पण भारतातून कांदा निर्यात करायचं म्हटलं तर त्याला बंदी येते. आज गव्हावरती निर्यात बंदी आहे, तांदळावर निर्यात बंदी, सगळ्या कडधान्यावरती, सगळ्या तेलबियांवरती निर्यात बंदी आहे. उलट भाव पाडण्यासाठी परदेशातून आयाती करून आपल्या देशातल्या शेतकऱ्याच्या मालाची किंमत पाडली जाते. यांना निवडणुका जिंकण्यासाठी कोणताही पक्ष असो त्याला परत परत सत्तेत येण्यासाठी खायच्या वस्तू स्वस्त दिल्या पाहिजे जनतेला, म्हणजे ओरड होत नाही, विरोधी पक्षाला रस्त्यावर यायची संधी मिळत नाही. म्हणून शेतीमाल स्वस्त ठेवण्याचं धोरण सर्वच राजकीय पक्षांनी जे सत्तेत